रोजच तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आज जरा नवीन प्रकारे व्हेज थाळी बनवूयात. तर मी बनवलेलं आहे मेथी पनीर मलाई भाजी, त्यानंतर पंचरत्न डाळ आणि बिना साखरेचा गाजरचा हलवा आज आपण बनवणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. सर्वात आधी कुकर लावून घ्यायचा आहे. 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ. तर या 5ही डाळी मी 2-2 चमचे घेतलेल्या आहेत समप्रमाणात. स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता कुकरमध्ये आपल्याला ह्या डाळी घालायच्या आहेत. तुम्ही भिजत पण ठेवू शकता, अर्धा 1 तास जर तुम्हाला भिजवायचं असेल तर भिजवू शकता. पण मी डायरेक्ट स्वच्छ धुवून मी हे कुकरला लावून देणार आहे. 2 ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. एक बारीक चिरलेला, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. चमच्याभर तूप घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे यामध्ये. त्यानंतर झाकण लावून आपल्याला हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि फुल गॅसची फ्लेम करून 1 शिट्टी काढायची आहे. 1 शिट्टी व्हायला लागली की कुकरच्या शिट्टीच्या इथून पाणी यायला लागतं. लगेच गॅस बंद करायचा आहे. 5 मिनिटभर कुकर थंड होऊ द्यायचा आहे आणि 5 मिनिटानंतर पुन्हा गॅस ऑन करून मंद गॅसवर हा कुकर 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे आपल्याला ही डाळ. त्यानंतर बघा कुकर आपला होतो आहे तोवर आपल्याला आता हे गाजरचा जो हलवा करायचा आहे त्याची तयारी करायची आहे. मी इथे गाजर घेतलेत, स्वच्छ धुवून घेतले, सालं काढून घेतली त्यांची आणि त्यानंतर बघा हे गाजरच्या आतमध्ये जे मांजर असतं ना, म्हणजे जे आतलं जे पिवळ्या कलरमध्ये जे असतं तर ते काढून घ्यायचं आहे. जे जाड मोठं जे साईज आहे त्यांचं मी आतलं काढून घेते आहे आणि जे कोवळी गाजरं आहेत त्यांचं तसंच कट करून घेते आहे. बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आपल्याला किसून पण घेऊ शकता, पण पटकन करायचं आहे तर मी बारीक कट करून घेतलं आहे. 900 ग्राम मी गाजर घेतलेलं होतं. आता यातलं 300 ग्राम खजूर मी काढून घेते आहे. बिया काढून घेतलेल्या आहेत. दूध गरम केलं आणि त्यानंतर आपल्याला हा खजूर जे बिया काढलेले आहे खजूर त्यामध्ये आपल्याला हे गरम दूध घालायचं आहे. 5 मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तोवर आपल्याला हे गाजर बारीक वाटून घ्यायचं आहे आणि गाजर वाटून झाल्यानंतर मी ते खजूर देखील बारीक मिक्सरला फिरवून घेतलं. ड्रायफ्रूट्स घ्या तुमच्या आवडीनुसार आणि एका पॅनमध्ये तूप घाला. 2-3 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले आणि ते आपल्याला परतून घ्यायचे. ड्रायफ्रूट परतले का ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे वाटलेलं आहे गाजर ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर गाजर या तुपामध्ये छान आधी परतून घ्यायचं व्यवस्थित. त्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला पूर्ण पाणी त्यातलं आटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम मी मंदच केलेली आहे आणि मंद गॅसवरती आपला हे गाजराचा हलवा आपल्याला शिजवायचा आहे. त्यानंतर बघा गाजर आपलं परतच आहे तोपर्यंत आता तांदूळ मी भाताचे लावून घेते आहेत. 1 कप तांदूळ घेतले मी. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने. मीठ घातलं, त्यामध्ये थोडंसं तूप घातलं चमचाभर आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम स्टार्टिंगला फुल ठेवायची आहे म्हणजे त्याला उकळी येईल. तोवर साईडला आपला गाजरचा हलवा देखील तयारच होत आहे. लक्षात ठेवा मध्ये आपल्याला हा गाजरचा हलवा हलवत राहायचा आहे जेणेकरून तो मध्ये खाली तळाला लागणार नाही. आणि आता यामध्ये वाटलेलं जे खजूर आहे ना ते घालून घ्यायचं आहे आणि खजूर घातल्यानंतर व्यवस्थित हे एकजीव करायचं आहे. संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि झाकण ठेवायचं आहे. मंद गॅसवरती याला ठेवून द्यायचं आहे. भाताला बघा उकळी आली आहे. आता इकडे साईडला मी गव्हाचं पीठ देखील मळून घेते चपात्या बनवण्यासाठी आणि झाकण ठेवून हे सुद्धा मी बाजूला ठेवून दिलेलं आहे. तर भातातलं पूर्ण पाणी आटलं. गॅस चेक करायचं आहे आपला भात आता यामध्ये शिजणार आहे की नाही. मला असं वाटलं अजून थोडंसं पाणी लागेल म्हणून मी काही तांदूळ अजिबात हलवायचं नाही आहे. फक्त जस्ट वरून 2-3 चमचे पाणी घालायचे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. तर साईडला बघा आता हलव्याकडं परत आली आहे मी. हलवा हलवून घेतला आधी. त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले, मीठ घातलं थोडंसं आणि इथे मी मिल्क पावडर घालते आहे आणि वेलची पावडर घालायची. त्यानंतर 1 चमचाभर वेलची पावडर इथे घातलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडासा मी इथे वाढवलेला आहे आणि फुल गॅसवरती पटापट हे मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिट मंद गॅसवरती परत हे आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपला हलवा इथे आता तयार झालेला आहे. तर मस्त हलवा बिना साखरेचा खूप छान होतो. नक्की ट्राय करा. आता हे आपण हलव्याचं भांडं बाजूला ठेवून देऊयात. त्यानंतर हे बघा किती छान हा हलवा आपला दिसत आहे. तर ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा. तर आता इथे जे आपण भात बाजूला ठेवला होता तो सुद्धा मी चेक केला तर भातसुद्धा आपला झालेला होता. गॅस बंद केला भाताचा देखील
आता इथं घेतली आहे बाजूला मी तयारी करायला पनीरच्या भाजीची, मेथी मलाई पनीरच्या भाजीची. पनीर घातले मी तेलामध्ये आणि परतवून घेते आहे. पनीर व्यवस्थित परतवून घेतले की हे काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इथे मसाल्यासाठी मी 1 टोमॅटो, 1 कांदा, थोडेसे काजू आणि मगज बी घेतलेले आहे. तर हे सर्व आपल्याला ह्या कढईमध्ये घालायचं आहे. 2-3 मिनटं फक्त आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त परतलं नाही तरी देखील चालणार आहे. आता यामध्ये लसूण घालायचं आहे, आलं आणि लसूण. तर ते घातल्यानंतर पण थोडा वेळ परतायचं आहे, मिनिटभर, आणि गॅस बंद करायचा आहे. मसाला आपला इथे हा तयार आहे. आता याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. तर बघा मेथी घेतलेली आहे इथे मी. 1 छोटी वाटी कट केल्यानंतर 1 छोटी वाटी भरेल इतकी मेथी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर मेथी मी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक कट करून घेतली आणि त्यानंतर आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. 2 वेलची घातली, हिरवी वेलची, जिरं घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला बडीशोप घालायची आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशोप मी इथे घातलेली आहे आणि 1 लांब मोठा स्लाइस करून चिरलेला कांदा आणि ढोबळी मिरची घातलेली आहे. ढोबळी मिरची ऑप्शनल आहे, पण छान लागते ढोबळी मिरचीसुद्धा या भाजीमध्ये. तर मी कांदा आणि ढोबळी मिरची घालून घेतली आणि आता हे मिक्स करून घेते. थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता यामध्येच मेथी घालायची चिरलेली. ही मेथी पण छान त्या तेलामध्ये परतून घ्यायची आधी आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे. तर बघा मेथी चांगली परतवून घेते आहे मी आधी. मेथी छान या पद्धतीने परतली ना की भाजीला टेस्ट खूप छान येईल, मेथीची टेस्ट. त्यामुळं मेथी चांगली परतवून घ्यायची आपल्याला आधी इथे. हे बघा जेवढी मेथी घातली होती शिजल्यानंतर अगदी थोडीशी दिसायला लागली आता. तर आता यामध्येच घालायचा आहे वाटलेला मसाला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला बारीक गॅसवरच परतवून घ्यायचा आहे. आणि इथे बघा आता मी काश्मीरी लाल मिरची, मिरची पावडर 1 चमचा घातला आहे. त्यानंतर गरम मसाला 1 चमचा आणि मीठ घातलेला आहे. बस एवढेच मसाले मी या ठिकाणी घातलेले आहेत. आणि आता आपल्याला हे मसालेसुद्धा छान ह्या तेलामध्ये, मसाल्यांमध्ये, वाटलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आता इथे मलाई घालते आहे मी. घरीच दुधावरची जी मलाई आपण काढून ठेवतो ना बाजूला, तर तीच मलाई मी इथे घालते आहे. 2 मोठे चमचे मी यामध्ये मलाई घातलेली आहे. अमूलची जी फ्रेश क्रीम मिळते ना ती घातली तरीसुद्धा चालणार आहे, पण मी घरचीच दुधावरची साय असते ती घातलेली आहे. 2 चमचे, 2 मोठे चमचे. तर त्यानंतर ते परतलं की आपल्याला यामध्ये आपण जे तेलामध्ये परतलेले पनीर बाजूला ठेवले होते ते घातले आणि पाणी घातलेलं आहे. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, जास्त घट्ट, पातळ, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला. आता पाणी घातल्यानंतर आपल्याला ह्याला भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला उकळी येण्यासाठी मी बाजूच्या गॅसवर ठेवून दिले. त्यानंतर बघा आता मी डाळीला फोडणी देणार आहे. तर तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये जिरी मोहरी घातली, हिरवी मिरची घातली, कढीपत्ता घातला आणि यामध्येच कांदा घालायचा आहे. नेहमीच्या डाळीपेक्षा ही वेगळी डाळ बनते, खूप छान लागते ही डाळ. पंचरत्न डाळ आपण इथे बनवत आहोत. कांदा परतला की त्यामध्येच आता आलं लसूण मी ठेचून घेतलं होतं ते देखील घातलं आणि ते परतवून घेते. भाजी पण आपली साईडला मंद गॅसवरतीच मी उकळत ठेवलेली आहे. तर लसूण घातल्यानंतर हे परतवून घेतलं छान आणि मध्ये मध्ये भाजी पण मी हलवत आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, मंद गॅसवरच भाजी आपली छान कड येऊ द्यायचा आहे. तर त्यानंतर आता हे जे डाळ बनवत होतो त्यामध्ये मी घातली आहे लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मी. हळद घातलेली आहे, पाव चमचा हळद इथे घातली मी. त्यानंतर हिंग घालायचं आहे आणि हे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तर डाळ जी आपली कुकरला आपण लावलेली होती ती छान घोटून घ्यायची आहे. हे बघा खूप छान डाळ शिजलेली आहे आपली इथे. आता जी पळी आहे त्या पळीनेच मी व्यवस्थित ही डाळ मिक्स करून घेते, व्यवस्थित घोटून घेते आणि त्यानंतर आपल्याला हा जो आपण तडका बाजूला तयार केला आहे त्यामध्ये ती डाळ घालून घ्यायची आहे. तर डाळीमध्ये पाणी घालून मी त्यानंतर ती डाळ इथे घोटून घेतलेली आहे बाजूला आणि पाणी घालून ती मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्या तडक्यामध्ये हे घालायचं आहे. तर नेहमीचा जो आपण डाळ भात बनवतो त्यापेक्षा ही डाळ खूप छान लागते आणि खूप वेगळी लागते. कधीतरी बनवायला हरकत नाही.
तर खूप सुंदर टेस्ट झाली होती ह्या डाळीची सुद्धा. मिक्स करायचं आहे आणि आता इथे ना मीठ घालायचं आहे आपल्याला. लक्षात ठेवा, आपण आधी मीठ घातलेलं होतं जेव्हा डाळीचा कुकर आपण लावला होता, त्यामुळे इथे टेस्ट करा आधी आणि त्यानंतरच चवीप्रमाणे थोडंसं जेवढं लागतं त्याप्रमाणे ह्यामध्ये मीठ घाला. आता ही डाळ आपल्याला मंद गॅसवर 5 ते 7 मिनटं उकळवून द्यायची आहे. पण 2 मिनटासाठी मी गॅसवरून डाळ खाली उतरवून ठेवली आहे, कारण भाजी आपली इथे तयार झालेली आहे. त्यामध्ये मला तडका घालायचा होता. तर मी इथे तडका पॅनमध्ये तूप घेतलं, थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर म्हणजे मी बेडगी मिरची पावडर इथे घेतली आणि हिंग घेतला आणि हे या तेलामध्ये घातलं आणि हे मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर आपली जी भाजी साईडला उकळते आहे त्यामध्येच आपल्याला हा तडका घालून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही भाजीचा गॅस बंद केला तरी देखील चालेल. आता हा तडका आपल्याला ह्या भाजीवरती घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. तडका घातल्यानंतर लगेचच झाकण ठेवून दिलं आणि गॅस बंद करून टाकला तरीसुद्धा चालणार आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे चालूच ठेवलेलं आहे. तर हे बघा, भाजी आपली खूप छान झालेली आहे. मस्त त्याची कन्सिस्टन्सी आणि ग्रेव्ही अतिशय छान झाली होती. तर भाजी तयार आहे आपली, डाळ तयार आहे, हलवा आपला तयार झालेला आहे आणि इथे मी ताटसुद्धा तयार करून घेतलेलं आहे. तर पाहुण्यांसाठी करू शकता किंवा रोजचं तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही व्हेज थाळी बनवू शकता. उपवास सोडायचा असेल तर त्यासाठीसुद्धा बनवू शकता. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.